इचलकरंजी महापालिकेची निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात होण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी पोलीस संचलन आणि थोरात चौकात दंगल काबूची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले। इचलकरंजी महापालिकेच्या 65 जागांसाठी निवडणूक होतीये। 15 जानेवारीला मतदान आहे। निवडणूक भयमुक्त आणि शांततेच्या वातावरणात होण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे। त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी बंडगरमाळ, तीनबत्ती चौक, डीमार्ट, संभाजी चौक ते संग्राम चौक या मार्गावर पोलीस संचलन करण्यात आलं। 5 पोलीस अधिकारी, 20 पोलीस अंमलदार आणि 18 होमगार्ड या संचलनात सहभागी झाले होते। या माध्यमातून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करतानाच समाजकंटकांना इशारा देण्यात आलाय। तर सायंकाळच्या सुमारास थोरात चौकात दंगल काबू संबंधी सराव घेण्यात आला। यावेळी दंगल सदृश स्थिती कशी हाताळावी, पोलिसांनी नेमकं काय करावं, जमाव नियंत्रणाचं तंत्र, तात्काळ प्रतिसाद या संदर्भातील प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। पोलीस संचलन आणि दंगल काबू प्रात्यक्षिकावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, निरीक्षक शिवाजी गायकवाड, सचिन सूर्यवंशी, महेश चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।